अजित पवार यांच्या घातपातानंतर आता रोहित पवार यांचा सुद्धा घातपात होणार का, अशी चर्चा सध्या मीडियावरती आहे। बघा, आताच ही हिंदी न्यूज मीडिया चॅनलची बातमी आहे। पवार परिवार के इस सदस्य की जान को खतरा, Z+ सुरक्षा देने की मांग। बघा, रोहित पवार महाराष्ट्राचे डेप्युटी सीएम अजित पवार यांच्या विमानाचा अपघात संपूर्ण देशामध्ये पाहिला, संपूर्ण जग हळहळलं आणि याच पार्श्वभूमीवर चर्चा सुरू झाली अजितदादा पवार यांचा अपघात की घातपात। आणि जवळपास आता महाराष्ट्रामध्ये सगळ्या लोकांचं एकच म्हणणं आहे की हा घातपात आहे। या म्हणण्यामागची कारणं म्हणजे अगोदरची CCTV फुटेज आणि अनेक गोष्टी ज्या आहेत, पायलट बदलले, अशा अनेक गोष्टी आहेत। ब्लॅक बॉक्स जळाला आणि VSR जी कंपनी आहे, विमान बनवणारी, विमान चालवणारी, विमान उडवणारी, त्या कंपनीचे जे धागेदोरे आहेत, यावरून आता लोकांचं मत 100% झालेलं आहे की हा अजित पवार यांच्यासोबत घातपात झालेला आहे। आणि ह्या मागणी एकदम पत्रकार परिषद घेऊन प्रेझेंटेशन सहित रोहित पवार यांनी सादर केल्याने अनेक जणांच्या अंधभक्तांच्या बुडाला आग लागलेली आहे। ठक्कर नावाचा कोण ट्रोलर आहे, त्याने सुद्धा ट्रोल केलेला आहे। अनेक भारतीय जनता पार्टीचे ट्रोलर्स आता मैदानामध्ये उतरलेले आहेत। रोहित पवार यांनी कुठेही भारतीय जनता पार्टीचं नाव घेतलेलं नसताना सुद्धा रोहित पवार यांना भारतीय जनता पार्टीचे ट्रोलर्स का ट्रोल करत आहेत, यामुळे समस्या वाढलेली आहे। आणि अशामध्येच महाराष्ट्र आता रोहित पवार यांच्या पाठीमागे उभा राहणार आहे, अशी परिस्थिती आहे। परंतु रोहित पवार यांच्या आत्या, लक्षात घ्या, रोहित पवार यांच्या आत्या सुप्रियाताई सुळे यांना मात्र आता चिंता लागलेली आहे की माझ्या दादाचं काय व्हायचं ते झालं, माझा दादा तर गेला, माझ्या दादाचा तर घात झाला, परंतु आता माझ्या रोहितला काही होऊ नये, त्यामुळे सरकारने रोहित पवार यांना Z+ सुरक्षा द्यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। आणि सगळ्यांना सुरक्षा भेटणं हे त्याचा संविधानिक अधिकार आहे। आणि रोहित पवार हे काही साधेसुधे नाहीत। NCP शरदचंद्र पवार गट, शरदचंद्र पवार यांचं नाव संपूर्ण देशाला माहीत आहे। शरदचंद्र पवार म्हणजे प्रधानमंत्री होता राहिलेले व्यक्तिमत्व। अगदी शरदचंद्र पवार कमीत कमी 5 वर्ष या देशाचे प्रधानमंत्री राहिले होते, परंतु ऐनवेळी काही लोकांनी लॉबिंग केली आणि शरदचंद्र पवार यांचं प्रधानमंत्रीपद हुकलं। अगदी संरक्षण मंत्री राहिलेले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले, अनेक पदावर कृषी मंत्री राहिलेले शरदचंद्र पवार यांचे नातू रोहित पवार आणि अजितदादा पवार, महाराष्ट्रातील सर्वात पॉवरफुल नेता, त्यांचे पुतणे रोहित पवार आणि जे स्वतः आमदार आहेत। आणि आता शरदचंद्र पवार यांची जी NCP आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, या NCPची सगळी धुरा ही रोहित पवार यांच्या खांद्यावर आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की रोहित पवार यांना Z+ सुरक्षा भेटणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि लवकरच NCP शरद पवार गटाचे लोक देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार आहेत की काही झालं तरी आता रोहित पवार यांना Z+ सुरक्षा भेटली पाहिजे। आपण बघितलं, VSR व्हेंचर्स ही काही साधीसुधी कंपनी नाही, याने अनेक घोटाळे केलेले आहेत, अनेक गोष्टी लपवाछपवी केलेली आहे, अनेक मोठी सरकारी यंत्रणासुद्धा त्यांच्या पाठीमागं आहे, काही मंत्र्यांचा आणि सरकारमधील काही माणसाचा त्याला हात आहे। हा अत्यंत प्रचंड कोट्याधीश असणारा माणूस, आणि ही काही मिलीभगत करून काही साजिश केली का? त्या विमानाचा आपण जर विमा पाहिला आणि 10 कोटीचं विमान, 50 कोटीचा विमा, अशा अनेक गोष्टी आहेत। इतकं मोठं त्यामध्ये इंधन कशासाठी नेण्यात आलं होतं, आणि म्हणजे बॉम्बसारखा त्यामध्ये स्फोट होऊन काहीच शिल्लक राहू नये, अशा परिस्थितीमध्ये सगळे पुरावे सुद्धा जाळले जावेत। आणि पुन्हा ब्लॅक बॉक्स बंद, ब्लॅक बॉक्स कधीही बंद नसतो, असा जगामध्ये कुठेही नियम नाही। आणि अगोदर सांगितलं ब्लॅक बॉक्स बंद, नंतर सांगितलं ब्लॅक बॉक्स जळाला, म्हणजे कुठंतरी पुरावे लपवले जात आहेत, संपवले जात आहेत, त्यामध्ये छेडछाड होत आहे, आतापर्यंत मॅनिप्युलेट होत आहे, आणि मॅनिप्युलेशन त्यामध्ये आता 100% झालेलं असेल, अशी आता चर्चा सुरू आहे। आणि या पार्श्वभूमीवर आता लोकांचं, महाराष्ट्रातील सगळ्या लोकांचं असं ठाम मत झालेलं आहे की हा अजित पवार यांचा घातपात आहे। आणि या पार्श्वभूमीवर हा घातपात उघडं करण्याचं काम रोहित पवार करताना दिसत आहेत। यामध्ये विनाकारण भारतीय जनता पार्टीने हे प्रकरण स्वतःच्या अंगावर ओढून घेण्याची गरज नाही का? भारतीय जनता पार्टीचे अनेक नेतेसुद्धा रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर अस्वस्थ होताना दिसत आहेत आणि ट्रोलर्ससुद्धा अस्वस्थ होताना दिसत आहेत, परंतु या अंगाने मात्र कोणीही चौकशी करणार नाही, कारण भारतीय जनता पार्टीची सत्ता सध्या देशामध्ये आहे। आणि मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवर नेमकं तुम्हाला काय वाटतं की रोहित पवार यांना Z+ सुरक्षा भेटायला पाहिजे की Y+ सुरक्षा भेटायला पाहिजे? कारण आता रोहित पवार यांच्याकडे आता महाराष्ट्राचा अजितदादा पवार यांच्यानंतर, कारण शरद पवार आता थकलेले आहेत आणि आता अजितदादा पवार राहिलेले नाहीत, आणि एक सक्षम, सर्वांगीण विकासाची जाण असणारं एक नेतृत्व म्हणून आता रोहित पवार यांच्याकडे महाराष्ट्र पाहत आहे। त्यांना सगळ्या गोष्टीची जाण आहे, विषय कसे मांडायचे, विकास कामं कसे करायचे, कसे करून घ्यायचे, अगदी जिल्हा परिषद सदस्यापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे।
अजितदादा पवार यांचा त्यांना फार मोठा हात होता, परंतु आता तो मायेचा हात निघून गेलेला आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्ही तुमचं मत जास्तीत जास्त मांडा की रोहित पवार यांना Z+ सुरक्षा भेटायला पाहिजे किंवा नाही भेटायला पाहिजे. कारण मित्रांनो काही झालं तरी तपास होणं गरजेचं आहे. अजित पवार यांना कुणी मारलं हे समोर येणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर रोहित पवार यांना सुद्धा सुरक्षा भेटणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की मांडा.